नमस्कार, माझं नाव प्रिया पवार। मी जिल्हा परिषद कन्या प्रशाला शाळेमध्ये 2024मध्ये जॉईन झालेली आहे, 2024 ऑगस्टमध्ये। आणि माझ्यासोबत इतरही 5 प्रशिक्षणार्थी जॉईन झालेले आहेत। प्रणाली नेमलवार, शीतल भाडीवाले, बनसोडे मुंठा, कचरे पूजा। अजून एक आमच्यासोबत एक प्रशिक्षणार्थी आहे, परंतु सध्या ते व्हिडिओमध्ये नाही आहे। व्हिडिओ करायचा उद्देश हा की आमच्यासारखे इतरही काही प्रशिक्षणार्थी आहेत ज्यांनी सांगली येथे जाऊन प्रशिक्षणार्थ्याच्या काही मागण्या तिथे नमूद केल्या, त्याचबरोबर आंदोलनसुद्धा केले। परंतु आमचं थोडंसं एरिया पण लांब पडतो आणि आम्हाला त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायचं होतं, परंतु आमच्या काही वैयक्तिक अडचणी असल्यामुळे आम्ही तिथे जाऊन इन्व्हॉल्व झालो नाही। परंतु आज आमच्याकडे असं एक माध्यम आहे की ज्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हा मेसेज पोहोचवू इच्छितो। जेव्हापासून आंदोलन सुरू झालं तेव्हापासून आम्ही कंटिन्यू मोबाईलमध्ये आणि टी व्हीमध्ये आम्ही पाहत होतो की आमच्यासाठी आमचे सहकारी तेथे जाऊन इतक्या म्हणजे वाईट परिस्थितीतून, आणि त्यांच्याकडे जवळपास पैसे नव्हते, वेळ नव्हता कोणाकडे, म्हणजे असं जाण्यासाठी काही साधनही नव्हते, तरीसुद्धा तेथे जाऊन त्यांनी आंदोलन केलं। एकतर आमच्या पूर्ण टीमच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे आभार की आम्ही तिथे न येऊनसुद्धा आमच्यासाठी तुम्ही इतक्या जोमाने 5-6 दिवस तिथे उभे राहिलात। व्हिडिओ करण्याचा उद्देश हा आहे की सगळ्यांना वाटते की आपल्याला एक संधी आली, संधीद्वारे प्रशिक्षण घेतलं आणि प्रशिक्षण घेऊन म्हणजे जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी आरामात एक सरकारी नोकरीमध्ये यावं असं सगळ्यांना वाटत आहे। एका अर्थाने हे बरोबर आहे, पण ह्या बाजूचीच एक दुसरी बाजूसुद्धा आहे ज्या गोष्टीचा आत्तापर्यंत कुणीही विचार केलेला नाही आहे। तर तेच आम्ही दाखवण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो आहोत की ज्यावेळेस जिथे आंदोलन करायला जातात त्यावेळेस त्या आंदोलन करणाऱ्या मुलांना आणि मुलींना असं म्हटलं जातं की तुम्ही अभ्यास करा, अभ्यास करून तुम्ही पुढे या। बरोबर आहे, हे म्हणजे हे पद मिळवण्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे, हे मी मान्य करते किंवा आम्ही सगळे हे मान्य करतो। परंतु 1 वर्षापासून जवळपास मी 12 ऑगस्टला जॉईन झालेत आणि ह्या ऑगस्टच्या पूर्ण महिन्यामध्ये माझे प्रशिक्षणार्थीसुद्धा ऑगस्टच्याच 2024 साली जॉईन झालेले आहेत आणि आजची तारीख आहे 23 ऑगस्ट। 23 ऑगस्ट म्हणजे जवळपास आम्हाला पूर्ण 1 वर्ष कालावधी कंप्लीट झालेला आहे। ह्याच्यामध्ये आम्ही वेल एज्युकेटेड आहोत। जवळपास माझ्यासोबत असलेल्या बरेच जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचं एज्युकेशन एम ए पासून ते MAd पर्यंत आहे, BSc MSc असे सगळे वेल एज्युकेटेड प्लस B.Ed आणि D.Ed सुद्धा आहे। आणि हे असून आम्ही जवळपास वर्षभर इथे प्रशिक्षण घेतलेलं आहे। आमच्या साईडची जी बाजू होती जी आमच्या सहकार्याने तिथे सांगलीमध्ये जाऊन मांडली आणि त्याच्यानंतर नमस्कार, माझं नाव प्रिया पवार। मी जिल्हा परिषद कन्या प्रशाला शाळेमध्ये 2024मध्ये जॉईन झालेली आहे, 2024 ऑगस्टमध्ये। आणि माझ्यासोबत इतरही 5 प्रशिक्षणार्थी जॉईन झालेले आहेत। प्रणाली नेमलवार,